नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सामान्य ज्ञानामधील काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत, की ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा भरती असेल त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे. म्हणजे आज जे आपण पाहणार आहोत ते एकदम बेसिक आहे. परंतु कसं होतं, की तुम्ही ज्यावेळेला एक्झामला जाता त्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तर एकदम आठवत नाही किंवा कन्फ्युजन होतं. तसं पाहायला गेलं तर हा बेसिक विषय आहे. परंतु तुमचा अभ्यास किंवा तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत असल्यामुळे ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये येता त्यावेळेला तुमचं ते कन्फ्युजन होतं. तुम्ही असं समजून जाता की ते आपल्याला येतंय. परंतु ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये जाता त्यावेळेला तुमचं कन्फ्युजन होतं. तुम्हाला ते उत्तर माहिती असतं पण कन्फ्युजन होतं. ते काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत. प्रश्नोत्तर की सामान्य ज्ञानामध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला व्यक्ती व त्यांची टोपण नावे. व्यक्ती व त्यांची टोपण नावे हे देखील असं आहे की हे तुम्हाला एक्झाममध्ये सरळ सेवा, खास करून सरळ सेवेमध्ये विचारलं जातं. परंतु तुम्हाला ते त्यावेळेला लक्षात येत नाही. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं. असे काही गोष्टी आहेत. ते 4-5 मुद्दे आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही कन्फ्युजन राहणार नाही. अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत सरळ सेवा भरतीमध्ये. तर सुरुवातीला पाहूया की व्यक्ती व त्यांची टोपण नावे. पहिलं नाव आहे खान अब्दुल गफार खान. त्यांना काय म्हटलं जात होतं तर सरहद गांधी किंवा बादशाह खान या नावाने काय तर ते त्यांचं टोपण नाव आहे. सरहद गांधी किंवा बादशाह खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी देखील म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. 2 नंबरला आहे सी राजगोपालाचारी. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना काय म्हटलं जात होतं सी.आर. राजाजी या टोपण नावाने ते परिचित होते. आपल्याला माहिती आहे सी राजगोपालाचारी ते काय होते तर स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते आणि ते शेवटचे देखील तेच होते. एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते स्वातंत्र्यानंतर. त्याच्यानंतर हे पद बंद करण्यात आलं. त्याचबरोबर पुढचं पाहूया सी.आर. दास. चित्तरंजन दास. चित्तरंजन दास यांना काय म्हटलं जात होतं तर यांना देशबंधू या टोपण नावाने त्यांना ओळखलं जात होतं. त्याचबरोबर पुढे पाहिजे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं तर लोकहितवादी या टोपण नावाने ओळखलं जात होतं. आपल्याला माहिती आहे त्यांची शतपत्रे जे येत होते प्रभाकरमध्ये ती खूप प्रसिद्ध होती. तेच गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हटलं जात होतं तर लोकहितवादी. आणि त्यांनी वृत्तमानपत्र काढलेलं होतं लोकहितवादी. त्यामुळे त्यांना लोकहितवादी म्हटलं जात होतं. त्याचबरोबर पुढे पाहिजे जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांना काय म्हटलं जात होतं तर जे.पी. लोकनायक. हे देखील लक्षात ठेवा. जयप्रकाश नारायण हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. तसंच ते समाजवादी विचारसरणीचे नेते म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्यांना जे.पी. लोकनायक या नावाने ओळखलं जात होतं टोपण नावाने. त्याचबरोबर 6व्या नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर बालगंधर्व. आपल्याला माहिती आहे नाटकामध्ये बालगंधर्व होते. खूप मोठे नाटककार होते. त्याचबरोबर 7वा प्रश्न पाहूया की 7वे व्यक्ती पाहूया की इंदिरा गांधी. इंदिरा गांधी आपल्याला माहिती आहे पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं टोपण नावाने तर प्रियदर्शिनी. प्रियदर्शिनी आणि आयर्न लेडी या 2 टोपण नावाने इंदिरा गांधीजींना ओळखलं जात होतं. त्याचबरोबर 8वे आहेत शेख मुजीबर रहमान. शेख मुजीबुर रहमान यांना कोणत्या तर वंगबंधू. वंगबंधू या टोपण नावाने त्यांना ओळखलं जात होतं. त्याचबरोबर पुढे पाहूया की 9वा आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं तर गुरुदेव या टोपण नावाने रवींद्रनाथ टागोर यांना ओळखलं जातं. आपल्याला माहिती आहे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे. गीतांजली या त्यांच्या ग्रंथातला आहे. त्याचबरोबर 10वा आहे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं तर मॅन ऑफ पीस या टोपण नावाने ओळखलं जात होतं. त्याचबरोबर पंडित मदन मोहन मालवीय यांना कोणत्या तर महामन्य या टोपण नावाने ओळखलं जात होतं. पंडित मदन मोहन मालवीय यांना महामन्य. त्यांनीच हिंदू महासभेची स्थापना 1915 साली केली होती. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची देखील स्थापना केली होती. त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री दुसरे पंतप्रधान. त्याचबरोबर 12व्या आहेत मास गोळवणकर. यांना काय तर गुरुजी या टोपण नावाने ओळखलं जात होतं. आता मास गोळवणकर कोण होते तर RSSचे दुसरे सरसंघचालक होते. हे देखील लक्षात ठेवा. त्यांना गुरुजी या टोपण नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर पुढचा आहे M.G. रामचंद्रन. M.G. रामचंद्रन यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं तर MGR या टोपण नावाने ओळखलं जात होतं. त्याचबरोबर 14 व्यक्ती आहेत मोहम्मद अली जिना. मोहम्मद अली जिना माहिती आहे आपल्याला मुस्लिम लीगचे बरेच वर्ष अध्यक्ष ते होते आणि पाकिस्तानची जे आपली जो फाळणी झाली पाकिस्तानची मागणी लावून धरण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्यांना आपण कायदे आझम या टोपण नावाने त्यावेळेला ओळखलं जात होतं. कोणत्या कायदे आझम.
त्याचबरोबर 15वे आहेत सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना काय तर भारताची नायटिंगल किंवा गर्ल किंवा भारताची कोकिळा या 2 टोपण नावाने ओळखलं जातं. सरोजिनी नायडू या पहिल्या महिला राज्यपाल आहेत बरं का. सरोजिनी नायडू या काय तर पहिल्या महिला राज्यपाल आहेत. हे देखील लक्षात ठेवा थोडं थोडं पॉईंट. तर आपण या ठिकाणी काय पाहिलं तर व्यक्ती व त्यांची टोपण नावे एकूण 15 महत्वाच्या व्यक्ती आणि टोपण नावे पाहिली. हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं म्हणजे येतच, पण त्यावेळेला आपल्याला कसं असतं याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं आपल्याला एक्झाममध्ये त्यावेळेला कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. त्यामुळे हे 15 नावं लक्षात ठेवा जे खास आहेत ज्यांची टोपण नावे या ठिकाणी आपण पाहिली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा विसरू नका जर नवीन असाल तर. त्याचप्रमाणे पुढे पाहिजे व्यक्ती व त्यांची पूर्ण नावे. आता आपण वर पाहिलं व्यक्तींची पूर्ण नावे त्यांची टोपण नावे. आता आपण व्यक्तींची टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे काय आहेत अशी देखील काही व्यक्ती आहेत की जी टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांची आपण आता पूर्ण नावे पाहणार आहोत. तर संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव काय तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे काय आहे तर संपूर्ण नाव आहे. हे प्रश्न विचारलेला आहे बऱ्याचदा सरळ सेवा परीक्षेमध्ये. त्याचबरोबर संत नामदेव. संत नामदेवांचं पूर्ण नाव काय होतं तर नामदेव दामाजी रेळेकर हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचं काय होतं तर तुकाराम बोल्लोबा आंबिले हे त्यांचे काय होतं तर पूर्ण नाव होतं. आता तुम्हाला माहिती आहे तुकाराम महाराजांवर देखील त्यांचे पूर्ण नाव काय म्हणून सरळ सेवेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे त्यांचं पूर्ण नाव काय होतं तर तुकाराम बोल्लोबा आंबिले. जास्त करून संत जे आहेत त्यांचे आपल्याला पूर्ण नाव माहीत नसतात संतांचे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर चौथे संत आहेत समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव काय होतं तर नारायण सूर्याजी पंत ठोसर हे त्यांचं काय होतं तर पूर्ण नाव होतं समर्थ रामदासांचं नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्याचबरोबर पाचवे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आपल्याला माहित आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने विद्यापीठ देखील आहे नागपूरला. त्यांना माणिक बंडोजी ठाकूर या टोपण नावाने देखील ओळखलं जात होतं. हे देखील जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत त्यांचं ते खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यांचं देखील पूर्ण नाव बऱ्याचदा विचारलेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव काय तर माणिक बंडोजी ठाकूर. त्याचबरोबर गाडगे बाबा. गाडगे बाबा यांचं देखील विचारलेलं आहे. गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव काय आहे किंवा मूळ नाव काय तर डेंबोजी झिंगोरजी जानोरकर हे काय आहे तर गाडगेबाबांचं संपूर्ण नाव आहे. त्याचबरोबर सेनापती बापट. सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय तर पांडुरंग महादेव बापट. म्हणजे मुळशीचा सत्याग्रह झाला होता त्याच्यात सर्वात महत्वाची भूमिका सेनापती बापटांची होती. त्यांना काय त्यांचं पूर्ण नाव काय होतं पांडुरंग महादेव बापट. त्याचबरोबर भगिनी निवेदिता. भगिनी निवेदिता यांचं पहिलं नाव आपण म्हणू शकतो कारण त्या आधी ख्रिश्चन होत्या त्याच्यानंतर त्यांनी धर्म परिवर्तन करून हिंदू झाल्या. भगिनी निवेदिता कोण होत्या तर आपले स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. त्याचबरोबर त्यांचं पहिलं नाव काय होतं मार्गारेट एलिझाबेथ नोबेल हे काय होतं तर भगिनी निवेदिता यांचं नाव होतं. त्याचबरोबर 9वं आहे सार्वजनिक काका. सार्वजनिक काका यांचं पूर्ण नाव काय होतं तर गणेश वासुदेव जोशी. तर सार्वजनिक काका त्यांना काय म्हणत होतं त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी आणि रानडे यांनी. त्यामुळे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या टोपण नावाने ओळखलं जात होतं. त्यांचं पूर्ण नाव काय होतं गणेश वासुदेव जोशी. त्याचबरोबर 10वं आहे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांचं पूर्ण नाव म्हणण्यापेक्षा आपण पहिले नाव किंवा मूळ नाव म्हणू यशवंतराव जयसिंगराव घाडगे हे त्यांचं काय होतं तर पहिलं नाव होतं. ते घाडगे घराण्याचे काय होते जे जहागीरदार होते कागल परगण्याचे जे जहागीरदार होते त्यांचे ते त्यांच्या घरात त्यांनी जन्म घेतला होता. पण नंतर चौथे शिवाजी महाराजा जे होते कोल्हापूरचे त्यांना पुत्र नसल्यामुळे त्यांना दत्तक घेण्यात आलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांचं नाव काय झालं राजर्षी शाहू महाराज झालं आणि आधी काय होतं तर यशवंतराव जयसिंगराव घाडगे. त्याचबरोबर 11वी देखील महत्वाचे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वतींवर देखील प्रश्न विचारले. त्यांचं मूळ नाव होतं मूळशंकर अंबाशंकर तिवारी. हे लक्षात ठेवा. स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं तर आर्य समाजाची स्थापना केली होती. लक्षात ठेवा. त्यांचं पूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी. आपण वर 2 पॉईंट पाहिले. एक पाहिलं की व्यक्तीची नावे आणि टोपण नावे. दुसरं पाहिलं व्यक्तीची टोपण नावे आणि त्यांचे मूळ नावे किंवा मूळ नावे आपण पाहिलेलं आहे. तर आता पुढे पाहूया आपण की भारताचे जनक किंवा भारताचे शिल्पकार कोण आहे. म्हणजे भारतात वेगवेगळ्या क्रांती झाल्या त्याचे जनक कोण होते हे आपण पाहूया.
तर पहिलं पहा, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण होते? तर सॅम पित्रोदा हे होते. आता आपल्याला माहिती आहे, सॅम पित्रोदांचं मध्ये लोकसभेच्या निवडणुकी वेळेला खूप असं 2-3 वक्तव्य वाद निर्माण करणारी झाली होती. वाद निर्माण केला होता असं आपण म्हणू शकतो. तेच सॅम पित्रोदा काय तर भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक आहेत. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे की भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार. तर याचं योग्य उत्तर आहे विक्रम साराभाई. विक्रम साराभाई यांना काय म्हटलं जातं? तर अंतराळ संशोधन क्रांतीचे शिल्पकार म्हटलं जातं. इस्रोच्या स्थापनेत देखील यांचा खूप मोठा वाटा आहे विक्रम साराभाई यांचा. त्याचबरोबर तिसरा आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक. आता आधुनिक मराठीचे कवितेचे जनक आपण कोणाला म्हटलं जातं? तर केशवसुत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतो. त्यांचंच पूर्ण नाव काय तर कृष्णाजी केशव दामले असं आहे आणि त्यांना टोपण नाव कोणतं आहे तर केशवसुत हे आहे त्यांचं टोपण नाव. म्हणजे ते ज्या वेळेला कविता लिहित असत त्यावेळेला ते केशवसुत या नावाने लिहित असत आणि ज्या वेळेला ते काय म्हणतो आपण ग्रंथ वगैरे लिहित असत त्यावेळेला ते कृष्णाजी केशव दामले या नावाने लिहित असत. आणि मराठी नुसतं फक्त जर मराठी कवितेचे जनक आलं तर काय तर मुकुंदराज हे काय तर मराठी कवितेचे जनक आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत हे आहेत. त्याबरोबर पुढचा आहे मराठी कादंबरीचे जनक. मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हटलं जातं तर ह.ना. आपटे यांना काय करतो तर आपण मराठी कादंबरीचे जनक म्हणतो. त्याचबरोबर पुढचं बघा भारतीय अर्थशास्त्र व आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत तर दादाबाई नौरोजी यांना आपण काय म्हणलं जातं अर्थशास्त्राचे व आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणतो. का? कारण त्यांनी सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा काय केलं तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढलं आणि इंग्रज कशा प्रकारे भारताचं लूट करते किंवा भारतातून कशा प्रकारे काय म्हणतो आपण द्रव्य किंवा पैसे घेऊन ते इंग्लंडला जातात हे त्यांनी दाखवून दिलं होतं. द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये 1867-68च्या आसपास त्यांनी ₹20 आपलं प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वार्षिक काढलं होतं. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटलं जातं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. एवढं लक्षात ठेवा. जे जनक आहेत ते याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थशास्त्राचे जनक दादाबाई नौरोजी हे तर खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आधुनिक मराठी कवितेचे जनक देखील खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अंतराळ संशोधनाचे जनक देखील खूप महत्वाचं आहे विक्रम साराभाई आणि दूरसंचार क्रांतीचे जनक देखील महत्वाचं आहे. त्याचबरोबर कादंबरीचे सुद्धा येऊ शकते. त्यामुळे हे खूप महत्वाचा असा हा पॉइंट आहे. त्याचबरोबर आपण पाहूया की लेखक व त्यांची पुस्तके. आता सर्व लेखक नाही पाहणार आपण पण महत्वाचे लेखक पाहणार आणि जुने लेखक आहे. आता रेग्युलर लेखक मध्ये आपल्याला जरा थोडंफार माहिती आहे पण हे जुने लेखक पाहणार आहोत आणि प्रसिद्ध लेखक पाहणार. लेखक व त्यांची पुस्तके. कालिदास हे संस्कृतचे महान असे लेखक आहेत. हे आपल्याला माहिती. त्यांनी कोणती कादंबरी किंवा पुस्तक लिहिलं तर शाकुंतल लिहिलं, रघुवंश, मेघदूत, कुमार संभव आणि ऋतुसंहार हे देखील त्यांनी लिहिलं होतं. त्याचबरोबर बाणभट्ट हे यांनी काय काय लिहिलं तर हर्षचरित ही कादंबरी लिहिली. हर्षचरित म्हणजे हर्षवर्धन जो राजा होता ना त्याच्या जीवनावर आहे. असं म्हटलं जातं की इसवी सन 900च्या आसपास हा हर्षवर्धन राजा होता ना. हर्षवर्धन राजाच्या नंतर म्हणजे जोपर्यंत हर्षवर्धन राजा होता तोपर्यंत आपण काय म्हणतो तर प्राचीन भारताचा इतिहास म्हणतो ना. हर्षवर्धन राजाच्या नंतरचा जो इतिहास आहे तो आपण मध्ययुगीन भारतीय इतिहास मध्यकालीन इतिहास असं म्हणतो. मध्ययुगीन भारतीय इतिहास असं म्हटलं जातं. कोणाच्या नंतर हर्षवर्धन हा राजा होता त्याच्यानंतर. त्याचबरोबर भवभूती यांनी काय लिहिलं तर उत्तर रामचरित आणि मालती माधव हे 2 लिहिले. त्याचबरोबर भास हे देखील खूप महत्वाचं आहे. भासांनी काय लिहिलं स्वप्न सावदत्त आणि चारुदत्त हे कादंबरी लिहिली. त्याचबरोबर शूद्रकनं कोणतं लिहिलं तर मृच्छकटिक हे लिहिलं. त्याचबरोबर 6वा आहे विशाखा दत्तवर काय लिहिलं तर मुद्रा राक्षक आणि देवीचंद गुप्तम हे 2 कादंबऱ्या लिहिल्या. त्याचबरोबर 7वा आहे विष्णू शर्मा पंचतंत्र लिहिले. हे खूप महत्वाचं आहे पंचतंत्र. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंचतंत्र कोणी लिहिलं तर विष्णू शर्मा यांनी लिहिलं. आणि त्याचबरोबर कौटिल्य म्हणजेच काय तर चाणक्य आपण त्याला म्हणतो. त्याचंच मूळ नाव काय तर विष्णुगुप्त हे त्याचं नाव आहे. त्यालाच कौटिल्य म्हटलं जातं, चाणक्य म्हटलं जातं. चाणक्यानं काय लिहिलं अर्थशास्त्र लिहिलं. हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे सर्वांना की चाणक्यानं काय लिहिलं अर्थशास्त्र लिहिलं. त्याचबरोबर अबुल फजल हे कोण होते तर हे अबुल फजल सांगायचं झालं तर अबुल फजल हे अकबर राजाच्या दरबारात होते. आता जे अकबराचे 8 तारे म्हटलं जातं ज्यांना 8 रत्न 9 रत्न म्हटलं जातं.
8 का 9 रत्न म्हणले जातात. मला जर कन्फ्युजन होते 8 किंवा 9 रत्न म्हणले जाते. ज्याच्यात बिरबल होता, ज्यात टोटरमल होता, त्याच्यात अबुल फजल देखील एक काय म्हणतो नवरत्नपैकी एक होता. त्याला काय म्हटलं जातं तर त्याने कोणते लिहिलं तर एन ए अकबरी आणि अकबरनामा. त्यानं अबुल फजल अकबराच्या दरबारात होता म्हणून त्याने अकबरावर पुस्तक लिहिलं. एवढं लक्षात ठेवा. एन ए अकबरीन अकबरनामा. त्याचबरोबर जयदेव यांनी काय लिहिलं तर गीता गोविंद आणि चंद्रलोक हे दोन कादंबऱ्या किंवा ग्रंथ किंवा पुस्तके म्हणा ते लिहिली जयदेवने. त्याचबरोबर पाणिनी कोणी लिहिलं तर अष्टाध्यायी यांनी काय लिहिलं तर पाणिनी यांनी काय लिहिलं तर अष्टाध्यायी हे जे व्याकरणावरील हे पुस्तक आहे ते कोण लिहिलं पाणिनींनी लिहिलं. त्याचबरोबर 12वा आहे अश्वमेध हे संस्कृत व्याकरणावर आहे आणि मराठी व्याकरणामध्ये कोणी लिहिलं तर दादोबा तरखडकरांनी लिहिलं. त्यामुळे दादोबा तरखडकरांना मराठीचे पाणिनी देखील म्हटलं जातं. का तर पाणिनींनी संस्कृतमधलं व्याकरणावर पुस्तक लिहिलं अष्टाध्यायी आणि आपल्या दादोबा तरखडकरांनी मराठीत लिहिलं व्याकरणावर. त्यामुळे अश्वघोष हे बुद्धचरितम हे लिहिलं. भरतमुनी यांनी नाट्यशास्त्र लिहिलं. वात्स्यायन यांनी कामसूत्र लिहिलं. त्याचबरोबर डॉक्टर बी आर आंबेडकर आपल्याला माहित आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली हे देखील खूप महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकता. काही विषय आहेत की जे सरसेवा असतील किंवा भरती किंवा MPSC असेल UPSC असेल याच्यासाठी खास असे विषय असतात. त्याच्यापैकीच हे एक आहे. बाबासाहेबांची पुस्तकं खास आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यांची पुस्तके पाहूया काही. हू वेअर शूद्राज, बुद्ध अँड हिज धम्म, द अनटचेबल्स, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान. अजून देखील त्यांची खूप बरीच पुस्तकं आहेत आणि काही ठराविक पुस्तके आपण घेतलेली आहेत. त्याचबरोबर बुद्ध अँड हिज धम्म आहे ते त्यांच्या मृत्यूपश्चात प्रदर्शित झालेले. त्याचबरोबर 16वा पाहूया की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं काय आहे तर इंडिया डिवायडेड. आपल्याला माहिती आहे राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती त्याचबरोबर घटना समितीचे अध्यक्ष देखील होते. त्याचबरोबर 17वे लाला लजपत राय. लाला लजपत राय पंजाबचा सिंह त्यांना म्हटलं जात होतं ते लाला लजपत राय. यांनी काय लिहिलं अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर 18वा आहेत महात्मा गांधी राष्ट्रपिता. त्यांनी काय लिहिलं माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ म्हणजे सत्याचे प्रयोग हे लक्षात ठेवा. हे काय लिहिलं महात्मा गांधीचे लिहिलं. त्याचबरोबर मौलाना आझाद हे देखील महात्मा गांधीजीचे खूप मोठे काय ते अनुयायी किंवा समर्थक म्हणून. त्यांनी कोणतं लिहिलं इंडिया मीन्स फ्रीडम आणि दस्ताने काबूल आणि तिसरं होतं गुब्बारे के खाते हे लक्षात ठेवा मौलाना आझाद. त्याचबरोबर पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी काय लिहिलं डिस्कव्हरी ऑफ इंडिया. त्यांच्यावर एक मालिका हिंदीत येतं ती भारत एक खोज यांनी लिहिलेल्याच पुस्तकावर येतं. त्याचबरोबर मुकुंदराज यांनी काय लिहिलं तर विवेक सिंधू यांना आपण काय म्हटलं तर आधुनिक कवितेचे जनक म्हणतो. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू लिहिले. त्याचबरोबर 22वा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांचं देखील लक्षात ठेवा. याच्यावर विचारलं जाऊ शकतं. भावार्थ दीपिका, अमृत अनुभव, चांगदेव पाशिष्टी आणि हरिपाठ जो असतो ना बऱ्याच काय म्हणतो आपण पारायणामध्ये तो कोणी लिहिला होता ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला होता. त्याचबरोबर 23वा उपाय की समर्थ रामदास स्वामींनी काय केलं तर दासबोध लिहिला. मनाचे श्लोक आता हे लक्षात ठेवा मनाचे श्लोक कोणी लिहिलं समर्थ रामदास. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारतो. करुणाष्टके आणि 14 ओविशिते हे कोणी लिहिलं समर्थ रामदास. त्याचबरोबर महात्मा फुलेंचं पाहूया. महात्मा फुले देखील मी देखील खूप पुस्तके लिहिली त्याच्यावर देखील बऱ्याचदा प्रश्न येतात. त्याचबरोबर महात्मा गांधींचं पाहूया शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म आणि तृतीय रत्न. आता हे सार्वजनिक सत्यधर्म हे यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म. हे जास्त लक्षात ठेवा कारण असा प्रश्न विचारला जातो महात्मा फुले यांच्या पश्चात कोणती कादंबरी प्रकाशित झाली किंवा कोणते पुस्तक प्रकाशित झाले तर हे आहे सार्वजनिक सत्यधर्म. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पाहूया. पहिल्या महिला मुख्याध्यापिका शिक्षिका या सावित्रीबाई फुले होत्या. यांनी लिहिलं 52 कशी. सुबोध रत्नाकर कोणाचा आहे तर सावित्रीबाई फुले यांचं आहे. त्याचबरोबर काव्य फुले देखील कोणाचं आहे तर सावित्रीबाई फुले यांचं आहे. त्याचबरोबर 26वा आहे साने गुरुजींचं कुठलं आहे तर श्यामची आपल्याला माहित आहे. श्यामची सोपं आहे पण पुढचं लक्षात ठेवा पुत्री हे काव्यसंग्रह आहे कोणाचा साने गुरुजींचा. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कुठं आहे तर माझी जन्मठेप. 1857चे स्वातंत्र्य सन्मान यांनी काय केलं होतं 1857ला पहिले स्वातंत्र्य लढा
किंवा भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून त्या 1857च्या जे आपण बंड म्हणतो किंवा उठाव म्हणतो त्याला त्यांनी संबोधलं होतं. त्याचबरोबर काळे पाणी हे काय आहे तर त्यांचं ग्रंथ आहे ते. हे जे काळे पाणी आहे ते आत्मचरित्रपर ग्रंथ आहे. त्यांना काळे पाण्याची शिक्षा झाली होती कुठे? अंदमान निकोबार तिथे झाले होते. त्याचबरोबर 28वे वि. शिरवाडकर हे काय तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते देखील आहेत. 2 नंबरला महाराष्ट्रात कोणाला मिळालेला आहे तर वि. शिरवाडकर. पहिलं वि. स. खांडेकर, दुसरे कोण आहे तर वि. शिरवाडकर हे लक्षात ठेवा. आणि ते 28 त्यांनी कोणतं लिहिलं तर विशाखा लिहिलं, जाईचा कुंज, मराठी माती, नटसम्राट हे खूप महत्वाचं नाटक आहे. नटसम्राट हे कोण लिहिलंय? वि. शिरवाडकर. आणि हिमरेषा हे देखील काव्यसंग्रह आहे. तो कोण लिहिलाय? वि. शिरवाडकर यांनी. आता आपण पहिल्यांदा कुसुमाग्रज बघितलं, मगाशी पाहिलं मागं, त्यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार आहे. त्याचबरोबर जीवनसत्व आपण पुढे एक शेवटचा मुद्दा थोडक्यात पाहणार आहोत की जीवनसत्व आहेत. जीवनसत्व असणारे पदार्थ म्हणजे ते जीवनसत्व कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये आहेत ते पाहणार आहोत आणि त्याच्या अभावी होणारे रोग हे पाहणार आहोत. अजीवनसत्व कशामध्ये असते? दूध, पपई, गाजर आणि पालेभाजी. गाजर हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे सर्वात जास्त जीवनसत्व कशात असतं तर गाजर. गाजर हा हे जीवनसत्वाचा काय म्हणतो बेस्ट स्रोत आहे. आणि जर त्याचा अभाव झाला जीवनसत्व तर काय होतं तर रात आंधळेपणा आपल्याला होतो. तर ब जीवनसत्व कशा कशात असतं? दूध, पालेभाज्या आणि डाळी याच्यामध्ये ब जीवनसत्व असतं आणि ब जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? बेरी. ब. त्याचबरोबर क जीवनसत्व अभावी काय होतं तर लिंबू सॉरी क जीवनसत्व कोणत्या कोणत्या पदार्थात असतात? लिंबू, संत्री, आवळा आणि मोड आलेले कडधान्य. सहसा आंबट जरा थोडंफार असतात ना, त्यांच्यात काय असतं? क जीवनसत्व हे लक्षात ठेवा. आणि क जीवनसत्व अभावी स्कर्वी हा रोग होतो. हे क आणि हे क हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर ड जीवनसत्व कशा कशा? दूध, मासे, अंडी आणि सर्वात चांगला जो स्रोत आहे ड जीवनसत्व तो काय तर सूर्यप्रकाश हे आपल्याला माहित आहे. स्टेरॉल जे असतं आपल्यात ते सूर्यप्रकाशाचे किरण त्याच्यावर पडलं आपल्या शरीरावर पडले की आपल्याला शरीरात जे स्टेरॉल असतो त्याच्यापासून ड जीवनसत्व निर्माण होतं. त्याचबरोबर मूळदूस हा रोग त्याच्या अभावी होतो. तर आज आपण काय पाहिलं ते खास म्हणजे सोपं सामान्य ज्ञान पाहिलं, एकदम बेसिक पाहिलं, पण जे तुम्हाला कन्फ्युजन करू शकतं एक्झाममध्ये गेल्यानंतर त्याच्यावर आज आपण व्हिडिओ पाहिला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर व्हिडिओवर आला असेल चॅनेलवर आला असेल तर सबस्क्राईब करा. आपण जे सरळ सेवा असेल किंवा MPSC UPSCच्या जे महत्त्वाचं काही गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओ इथून पुढं या चॅनेलवर टाकणार आहोत. तर धन्यवाद.